Dear friends and students, today we are going to study about the next part in our poem 2.5 named as Nose versus Eyes. In the last period we have discussed about the line by line meaning of the poem Nose versus Eyes. All of we have discussed in it the strange contest arose between nose and eyes, and this case goes to the court, and there is the lawyer tongue. There is the lawyer tongue presents the all things as like courts in front of judge. The case of nose and eyes. What about the case? The to whom the right spectacle said them unhappily wrong, and to which said spectacle ought to belong, whether nose side or whether eye side. In short, whose right is on spectacle, whether the nose or in the side of eyes. And here the characters personified, things, objects personified, nose, organs personified, nose, eyes, then tongue, lawyer, advocate, and ear works as a judge who gives the decision of or judgment. So this line by line we have discussed in the last period. Today we are going to solve about or discuss about the activities on the poem. Page number 89, brainstorming activities. Activity first. State whether the following statements are true or false. Correct the false statement. तर प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य सत्य की असत्य सांगा. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट, आणि जे असत्य आहेत ते करेक्ट करून द्या. नोज कॅन यूज द स्पेक्टेकल, फॉल्स. मग करेक्ट सेंटेन्स काय होईल? आयज कॅन यूज द स्पेक्टेकल. त्यानंतर सेकंड, आयज हॅव टू बी शट वेन द नोज वियर्स पुट्स ऑन द स्पेक्टेकल्स, फॉल्स. तर nose have to be set when the eyes wears and puts on the spectacles. C number, the ear was appointed as the judge. कान हे न्यायाधीश म्हणून काम पाहत आहे, ट्रू आहे. इथं टंग आहे ते लॉयर म्हणून काम पाहते कोर्टात, आणि इयर आहेत ते जज म्हणून काम पाहत आहेत, तर इथं जज ट्रू आहे. त्यानंतर आयज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल्स. आयज कॅनॉट यूज स्पेक्टॅकल, डोळ्याला चष्म्याचा उपयोग नाही, फॉल्स आहे. आयज कॅन यूज द स्पेक्टॅकल, ओके. किंवा नोज कॅनॉट यूज द स्पेक्टॅकल असंही म्हणता येईल. ॲक्टिव्हिटी सेकंड, discuss with your partner and match the following expressions given in column A with their interpretations in column B. तर इथं आता पहिलं बघा, while chief baron ear sat to balance the laws. chief baron म्हणजे मूळ कायदे तज्ञ किंवा जज थोडक्यात. तर ह्याला मॅच आहे कॉलम बी मधली बीच, म्हणजेच the responsibility of giving verdict rested on the shoulders of the hearing organ. त्यानंतर नंबर सेकंड, they are made with a straddle as well as range of the nose is. तर इकडे सी नंबर बरोबर, spectacles are meant for none other than nose. त्यानंतर थर्ड मॅच बघा, that whenever the nose put his spectacles on by daylight or candlelight, eyes should be shut. तर बी मधला ए त्याला मिनिंग आहे, eyes are refrained from using the spectacles. And last बघा, so his lordship decreed
with a grave, solemn tone, deceive and clear without one if or but. तर याला डी आहे. द जज डिलिव्हर्ड अ फर्म वर्डिक्ट विदाउट एनी डाऊट. जजनं अगदी योग्य पद्धत म्हणजे फर्म निश्चितपणे न्यायदान किंवा आपलं वर्डिक्ट म्हणजे बाजू मांडणे कुठलाही मनात संशय न घेता. तर आता पेज नंबर 90. तर पेज नंबर 90 बघा. ॲक्टिव्हिटी नंबर 2 आणि इन इट फर्स्ट बघा. टंग जस्टिफाईज द पोजेशन ऑफ स्पेक्टेकल्स ऑन द बिहाफ ऑफ नोज. जे टंग आहे इथं वकील जज, तर ते कुणाच्या बाजूने न्यायदान करते? नाकाच्या. पिकअप द एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम दॅट आर्ग्यू इन फेवर ऑफ नोज अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्रॅम. तर आता आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ नोज, नाकाच्या बाजूचे टंग ॲज अ लॉयर टंगने मांडलेले आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ नोज, नाकाच्या बाजूने मांडलेले आर्ग्युमेंट्स किंवा वादविवाद युक्तिवाद म्हणा बघा. तर पहिला बघा तिथं मी दिले आता आन्सर्स करून. नोज हॅज हॅड स्पेक्टेकल ऑलवेज इन वेअर अँड इट्स अ पोझिशन. नंबर नेक्स्ट बघा वेब. दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल ॲज वाईड ॲज रिच ऑफ नोज. आणि नेक्स्ट फिट टू यूज टू आईज, नॉट टू फिट टू यूज ॲज अ नोज. आता ॲक्टिव्हिटी सेकंड बघा त्यातली. कॉमेंट ऑन द फॉलोइंग कॅरेक्टर्स डिपिक्टेड इन द पोएम. कॉमेंट ऑन द फॉलोइंग कॅरेक्टर्स डिपिक्टेड इन द पोएम इन अ सेंटेन्स ऑर अ फ्रेज. आता ऑन द नोज, ऑन द आईज, तर ह्या कॅरेक्टर आहेत ना, नाकाच्या बाजूने 1-2 वाक्य द्या किंवा फ्रेजेस द्या आणि डोळ्याच्या बाजूने द्या. तर लिहा नोजच्या बाबतीत बघा. नोज अंडरविविंग द पोएम, पर्सन हू क्लेम्स पोजेशन ओव्हर समथिंग इवन दो ही हॅज नो यूज फॉर इट इज नॉट फिट टू यूज इट. नोजच्या बाबतीत. आता आईज, ऑन द आईज are like a silent, hard-working, honest, obtain deserved their right. खरा राईट त्याचा असून सुद्धा तो बाजूला राहतोय असा आईज. ॲक्टिव्हिटी थर्ड त्यातले बघा. लेंड दाय मीन्स जुना शब्द ओल्ड एन्शियंट वर्ड म्हणतो दाय, आताचा यू. लेंड यू इयर्स टू ऑल बट फ्यू दाय टंग इज अ फेमस कोट बाय विल्यम शेक्सपियर. जस्टिफाय. तर कानाने ऐकावं अशा अर्थी आणि मग जिभेनं बोलावं तसं. तर त्याच्यावर एक्सप्लेन करा विल्यम शेक्सपियरचं जस्टिफाय द स्टेटमेंट. तर विल्यम शेक्सपियरनं सांगितलं की कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे आणि म्हणून जजमेंट करताना कान आणि डोळा यात अंतर ठेवून डोळ्यावरती विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. तर हे त्याचं मिनिंग आहे. आता ॲक्टिव्हिटी थर्ड. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ इनव्हर्जन फ्रॉम द पोएम. तर इनव्हर्जन या अलंकाराची उदाहरणं शोधा आणि लिहा म्हणले. पहिल्यांदा बघा इनव्हर्जन म्हणजे काय. इनव्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच. इनव्हर्जन एक अलंकार आहे की ज्यामध्ये इनव्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच sentence pattern is not correct. That is, sentence pattern is not in a correct prose order and we have to arrange it in a correct prose order. आपला नेहमीच वाक्य बोलताना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असा पॅटर्न असते, पण या अलंकारामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट यांच्या जागा आदला बदल केलेली असते. उदाहरणार्थ आता एक सरळ वाक्य SVO आय एम गोइंग टू पुणे, हे SVO असे वाक्य झालं. पण या अलंकारामध्ये सब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन द प्लेस ऑफ सब्जेक्ट. म्हणजेच वाक्य कसं असेल याच्यात, पुणे कॉमा आय एम गोईंग, म्हणजे
इन्व्हर्ट केले, आदला बदल केली सकर्ता कर्म यांच्या जागेची. मग उत्तर लिहिताना कसं लिहिणार? तर इन्व्हर्जन डबल डॉट सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट, आणि मग खाली करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल? पुणे आय एम गोईंगची काय होईल? पुणे कॉमा आय एम गोईंग. याचं करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल? आय एम गोईंग पुणे. तर अशा इन्व्हर्ट केलेले सब्जेक्ट ऑब्जेक्ट इन्व्हर्ट केलेले जे काय उदाहरणं आहेत या कवितेत, ती उदाहरणं सांगा म्हणलंय. उदाहरणार्थ, डिझाईन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल, किंवा देन होल्डिंग द स्पेक्टेकल अप टू द कोर्ट, किंवा सो फेम्ड फॉर हिज टॅलेंट इन नाईट डिसेर्विंग, किंवा टंग वॉज म्हणलंय ना त्या लाईनमध्ये सुद्धा आहे. टू विच द सेड, बघा लाईन नंबर वरून 4, टू विच द सेड स्पेक्टेकल ऑट टू बिलॉंग. तर इथं असं होईल, टंग किंवा स्पेक्टेकल्स ऑट टू बिलॉंग टू विच, किंवा द टंग सेड द स्पेक्टेकल ऑट टू बिलॉंग विच ऑट्स टू बिलॉंग अशा अर्थी करता येईल. म्हणजे सेंटेन्स पॅटर्न क्रोज करेक्ट नाही. तर किंवा थर्ड स्टांजामध्ये बघा, द नोज हॅज हॅड स्पेक्टेकल्स ऑलवेज इन वेअर, तिथं नाही. अगेन व्हॉट्सअप इकडं देन शिफ्टिंग हिज साईड. तर इथं असं होईल सेंटेन्स पॅटर्न नॉट करेक्ट, करेक्ट सेंटेन्स पॅटर्न हिज साईड देन शिफ्टिंग, असं सेंटेन्स पॅटर्न उलटसुलटची उदाहरणं होतील. आता पेज नंबर 90 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 4 बघा, जस्टिफाय द व्हर्डिक्ट डिलिव्हर्ड इन द पोएम. आता इथं जे न्यायदान दिलं किंवा निकाल दिला कुणी? जजनं. कोण आहे जज? एअर. तर तो न्यायदान जो दिला आहे त्याच्याबद्दल जस्टिफाय स्पिकेशन करा. आय कॅन सपोर्ट माय आन्सर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग सुटेबल आर्ग्युमेंट्स. आता इथं द स्पेक्टॅकल इज मेड फॉर आयज, सो इट शुड बी गिव्ह टू द आयज. स्पेक्टॅकल is not made for nose, so it's right, nose gone, no gone to the nose. And last sentence, spectacle made for eyes and eyes use the spectacles which is not useful to the nose. तर असं जजमेंट आपल्याला देता येईल. पुढं, कंपोज द 2 lines of your own on any sensory organ. सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपले जे अवयव आहेत ना त्याच्यावर 2 लाईन्स किंवा स्वतःच्या 2 लाईन्स तयार करा. तर उदाहरणार्थ, हँड फॉर इटिंग अँड फूट फॉर वॉकिंग, झाल्या 2 लाईन. किंवा अजून लाईन आपल्याला करता येतील, स्किन सेन्स ऑफ टच and nose a sense for smell. असं लाईन्स करू शकतात आपण. ॲक्टिव्हिटी 3 त्यातली बघा, इमॅजिन दॅट यू आर अ लॉयर. तुम्ही आता कल्पना करा लॉयर आहात, वकील आहात. डिपेंडिंग द केस ऑफ आयज, डोळ्याच्या बाजूनं तुम्ही केस लढवत आहात इन अ कोर्टामध्ये. प्रेझेंट युअर काउंटर स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ युअर क्लायंट. तर डोळ्याच्या बाजूनं तुमचं मत व्यक्त करा. दो नोज और स्पेक्टेकल रेस्ट ऑन द नोज, स्पेक्टेकल मेड फॉर द आईज, अँड स्पेक्टेकल इज नॉट युजफुल टू द नोज, इट इज युजफुल टू द आईज. सो स्पेक्टेकल बिलॉंग्स टू द साइड ऑफ आईज इंस्टेड ऑफ नोज, though it rests on the nose. The nose is useful to take the smell
whether good or bad. Eyes is useful to watch the things whether good or bad. Okay. आता राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम म्हणलेलं आहे. तर ॲप्रिशिएशन कवितेचं लिहिण्यापूर्वी ॲप्रिशिएशनमध्ये काय काय लिहायचं असतं. तर उदाहरणार्थ टायटल. तर टायटल काय आहे कवितेचं? नोज वर्सेस आयज, रिटन बाय विल्यम कूपर. विल्यम कूपर इज romantic poet or nature poet and one of the S.T. Coleridge remarked about him, one of the best modern poet in the 19th century. So, poet of nature. In this poem, the theme baga. In this poem, poet depicted the human behavior in the society and greed of human being and sensible organ used or sensitive organs used, sensitive organs personified, such as nose, eyes, tongue, and ear. So this is the theme of the poem. Then language style. Language style, point next. Language style of the poem is very simple. It is a satire on human being. It is a satire on judiciary system by using the personified object, nose, eyes, tongue, and ear. This is poetic devices. Next point. Inversion, figure of speech used here, and we have to give the examples. Then personification, imaginative organs have given nose, eyes, tongue, and ear have given human qualities. Features of the poem. It's most important feature of the poem. Poem is related to the day-to-day life. It is a criticism on human life being. It is a criticism or satire on judiciary system, and how human being or behavior depicted in the poem, human behavior in the society, and greed of human being also depicted in the poem. And what is the last message? What is the message from the poem? Message to all of us. The criticism, don't be disguised, don't be misbehave, don't be give wrong statement or wrong credit, give the proper right to the proper things or object or persons. That so the message of poem is not be greedy, not be selfish, while whatever may be must be true, and give the clear judgment to the clear side or right side. That is the message from the poem. So today we are going to stop here. Thank you. पुढच्या तासाला या कवितेची समरी, ॲप्रिशिएशन हे जे आहेत हे तुम्ही घरी वाचून घ्या. प्रिव्हियस पोएम्समध्ये जसे आपण पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत तसे. तर पोएम एकदा वाचून घ्या, खूप सुंदर आहे. सटायरिकल पोएम आहे. सटायरिकल म्हणजे विडंबन ऑन ह्युमन बिईंग और सटायर ऑन अ ज्युडिशरी सिस्टम who takes the side of nose instead of eyes, and lawyer's tongue gives presents the injustice to the eyes and wrong decision or justice given to the nose. And also the judge ear goes in the side of nose. The what is about the poem? To whom does
spectacle belongs. The spectacle belongs to the eyes instead of nose. Though nose spectacle rest on the nose. The spectacle is made up for eyes and not for nose, and it is not useful to the nose, but it's useful to the eyes. Spectacle is useful to the eye, and eyes uses the spectacle for watching the things. It is not useful or not fit to the nose. So this is the appreciation of the poem. So today we are going to stop here. Till then, thank you. Okay.